सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि एकूणच आपल्याला जेव्हा आपण एमपीएससी किंवा यूपीएससीची तयारी करतो तेव्हा आपल्या सर्वांना फक्त एकच ध्येय ठेवून आपण तयारी सुरू करत असतो आणि ती म्हणजे की आपल्याला पोस्ट पाहिजे, नाही का? मी विद्यार्थ्यांना म्हणत असतो की अरे फक्त पोस्ट नाही, तर त्या पोस्टमध्ये सुद्धा आपलं एक क्लॅरिफिकेशन असलं पाहिजे की नक्की कोणती पोस्ट मला हवी आहे, नाही का? कारण नुसती पोस्ट म्हणलं तर मग कुठलीच मिळत नाही. हां, पण जेव्हा आपण एखादी पोस्ट त्या ठिकाणी डिसाईड करतो, की नाही मला आय-ए-एस व्हायचंय किंवा मला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय किंवा मला आय-पी-एस व्हायचंय, डी-वाय-एस-पी व्हायचंय, व्हॉटएव्हर. तेव्हा आपण कुठलीतरी पोस्ट मिळवतो आणि जेव्हा आपण एखादं असं रेकॉर्ड ब्रेक करून मला महाराष्ट्रात पहिलं यायचंय, भारतात पहिलं यायचंय, जेव्हा मी हा अभ्यास करतो, तेव्हा मग मला माझ्या मनाजोगती पोस्ट मिळू शकते. सो जसं ए-पी-जे अब्दुल कलाम सर म्हणायचंय, की लो एम इज द बिगेस्ट क्राईम. त्या पद्धतीने आहे की मित्रांनो, आपण आपलं जे ध्येय आहे, आपलं जे टार्गेट आहे, ते नेहमी उच्च ठेवलं पाहिजे. तेव्हा कुठेतरी आपण आपल्या स्वतःमध्ये त्यानुसार बदल घडवायला लागतो आणि ऑटोमॅटिकली आपण यशाच्या शिखराकडे जात असतो. आणि त्याच पद्धतीने मग जेव्हा की आपल्या सर्वांना एक चांगली पोस्ट हवी आहे, आपल्या मनाजोगतं ज्याला आपण ड्रीम जॉब म्हणतो ते हवं आहे, तर त्याच्यामध्ये जर सगळ्यात महत्वाची भूमिका कोण निभावत असेल, राज्यसेवा आणि यूपीएससीचा विचार केला तर तो म्हणजे ऑप्शनल असतो. ऑप्शनलची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. इट्स अ मेक ऑर ब्रेक. ऑप्शनल व्यवस्थित निवडला गेला आणि ऑप्शनलची व्यवस्थित तयारी झाली, आपलं यश 100% आहे. ऑप्शनलची तयारी नाही झाली, नुसत्या जीएस वर कधीही आपण यश मिळवू शकत नाही. आणि मागच्या अनेक वर्षांपासून आज आपण जर बघितलं तर राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र हे दोन विषय अत्यंत महत्वाचे आणि लोकप्रिय असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण असं आहे, त्यातल्या त्यात आपण जर समाजशास्त्राचा विचार केला तर त्याची जी कारणं आहेत ते अनेक आहेत, परंतु त्याहीपेक्षा आज आपल्याला चर्चा सुरू करायची करत असताना जो आजचा आपला अजेंडा आहे तो म्हणजे 2025 आणि 2026 या दोन्हीही मुख्य परीक्षांच्या दृष्टिकोनातून समाजशास्त्र कसं एक महत्वाची भूमिका तुमच्या यशामध्ये निभावू शकतं. ठीक आहे. सो आपल्यासाठी बघा मित्रांनो, आगामी कालखंडामध्ये आपल्याला खूप चांगल्या संधी आहेत. म्हणजे असं खूप रेअरली होतं की अवघ्या 4 ते 5 महिन्यामध्ये पुढची प्रिलिम येते, पुढची मेन्स येते. आणि ज्या पद्धतीने आज बघाल महाराष्ट्रामध्ये राज्यसेवेकडे वळणारा किंवा अभ्यास करणारा क्राऊड हा प्रचंड कमी आहे, तेव्हा आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. मात्र या सुवर्ण संधीमध्ये जो अत्यंत महत्वाचा रोल प्ले करणार आहे तो म्हणजे ऑप्शनल. आणि त्याच्यातही सोशलॉजी विद्यार्थ्यांकडून निवडला जातोय का? कारण तो निश्चितपणे अतिशय कमी वेळेमध्ये चांगल्यात चांगले गुण आपल्याला तो देऊन जाणार आहे. मात्र मग ह्या 25 आणि 26 ची संधी आपल्याला सोडायची नसेल, सोशलॉजीमध्ये आपल्याला चांगले गुण घेणं क्रमप्राप्त आहे, ज्याला आपण 300+ म्हणतो. मग ते मिळवायचे कसे हे आपल्याला आजच्या ह्या सत्रामध्ये पाहायचं आहे. याचं सोल्युशन आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. नमस्कार, माझं नाव अमोल घोडके. मी गेल्या 15 वर्षापासून यूपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय. सोशलॉजी हा 2009 पासून मी विद्यार्थ्यांना शिकवतोय आणि आज अनेक विद्यार्थी माझे हे आय-ए-एस पासून आय-पी-एस पर्यंत आणि त्याचबरोबर राज्यसेवेतूनही विराजमान आहेत वेगवेगळ्या पदांवर. तेव्हा तो जो अनुभव आहे अनेक वर्षांचा, त्या अनुभवाच्या आधारावर विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या सततच्या फीडबॅकमुळे आणि त्याचबरोबर मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये तंत्रज्ञानाची मदत घेऊन आम्ही ज्या पद्धतीने या विषयावरती काम करतोय, त्याच्यामुळे आमचे अनेक विद्यार्थी हा विषय केवळ 2.5 महिन्यामध्ये कव्हर करतायत. हो, कव्हरचा अर्थ फार वेगळा असतो. मी असं कुठेही म्हणत नाहीये इतरांप्रमाणे की फक्त लेक्चर्स पाहणं नाही हो. हा रेकॉर्डेड कोर्स नाहीये. हा अतिशय इंटेन्सिव्ह प्रोग्राम आहे. आपल्याला ह्या विषयावर कमांड मिळवायची आहे ना, तर फक्त लेक्चर्स वरून होणार नाही. आम्ही इतरांप्रमाणे आमच्याकडे ही राईस प्लेट तयार आहे असं म्हणणाऱ्यातले आम्ही नाहीये. आम्ही असं कुठेही म्हणत नाहीये की ज्याच्यामध्ये आपल्याला आम्ही सुद्धा तो विषय शिकवतो आणि आम्ही सुद्धा तो सगळा अभ्यासक्रम पूर्ण करून देतो. नाही, हे फार जुनं आहे. आपल्याला आता गरज आहे बदलायची, काळानुसार बदलायची. मित्रांनो, आयोग आपल्या पुढे 2 पावलं नेहमी असतं आणि त्या आयोगाच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे, तर निश्चितपणे यश मिळू शकतं. मग हे कसं आणि कशा पद्धतीने बघूयात. तेव्हा 2025 आणि 26 जर आपण विचार केला, आपल्या समोर आता अत्यंत महत्वाच्या 3 संधी उभ्या आहेत. पहिली सगळ्यात महत्वाची संधी आहे ती म्हणजे एमपीएससीची विद्यार्थी जे आता 2025च्या तयारी करतायत त्यांना
या एप्रिल महिन्यामध्ये मुख्य परीक्षा येणार आहे आणि खूप चांगली संधी आहे, कारण हे पहिलाच अटेम्प्ट असणार आहे. खूप कमी विद्यार्थी आहेत की ज्यांना ह्या प्रकारची मेन्स देता येणार आहे. त्यांच्या समोर पहिली संधी आहे. दुसरी संधी एमपीएससी ची 2026 ची आहे. पूर्व परीक्षा 31 मे ला आहे आणि मुख्य परीक्षा आपली ऑक्टोबर मध्ये आहे. त्या विद्यार्थ्यांकरता आणि युपीएससी ची 2025 ची तयारी करणारे विद्यार्थी ज्यांची पूर्व परीक्षा ही 25 मे ला 24 मे 25 मे ला आहे आणि त्यानंतर लगेचच त्यांची ऑगस्ट एंडला मुख्य परीक्षा आहे. मित्रांनो, जर लक्षात घ्याल तुम्ही तर अशा पद्धतीने 3 संधी आपल्या समोर आहेत. एक मेन्स नाही तर दुसरी नंतर तिसरी, तिन्ही मध्ये कुठे ना कुठेतरी आपण 100% निघून जातोय. जे युपीएससी तयारी करतायत आणि फक्त एमपीएससी तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा 2 संधी आहेत. आणि म्हणून आपल्याला हा वेळ दौडायचा नाहीये, कारण जर आपण असा विचार केला, फक्त एमपीएससीचा विचार केला, तर मग तो तुम्ही 25चा अटेम्प्ट द्या मेन्सचा, नाहीतर तुम्ही 26च्या मेन्सचा अटेम्प्ट द्या. आपल्याला ऑप्शनल आत्ताच करणं आहे. हो, कारण प्रिलिम्स नंतर ऑप्शनल करतो म्हणल्यानंतर जी अवस्था होणार आहे ती म्हणजे काय, 27चा अटेम्प्ट, बस त्याच्या पलीकडे काहीच उपाय नाहीये. त्यामुळे जर मला 26 मध्ये यश मिळवायचं असेल तर मला आत्ताच तयारी करणं आहे. का? कारण वेळच नाहीये माझ्याकडे वेळच नाहीये, कुठल्याही पद्धतीने वेळ नाहीये. लक्षात घ्या. म्हणजे आज जर आपण बघितलं, हा डिसेंबर 25 ते एप्रिल किंवा मे 26 आणि त्यानंतर ऑक्टोबर 26, यामध्ये किमान प्रिलिम्ससाठी आपल्याला किमान 3 महिने देणं आहे. किमान म्हणजेच मेचा महिना, एप्रिलचा आणि मार्चचा. तर मार्च पासून मी पुढे वळणार प्रिलिम्सकडे. सो माझ्याकडे हा वेळ आहे. या ठिकाणी जो वेळ आहे ना, हा माझ्याकडे आहे. हा जवळपास 2.5 महिन्यांचा वेळ आहे. या 2.5 महिन्यामध्ये मी अजूनही ऑप्शनलची तयारी करू शकतो. 2.5 महिन्यामध्ये. पुढचे 3 महिने हे मला काहीही करून पूर्व परीक्षेकरिता देणं आहेच आहे. आणि तेव्हाच मी काय करू शकतो, हे जे माझ्याकडे 4 महिने आहेत, या 4 महिन्यामध्ये मी संपूर्ण विषयांची उजळणी करू शकतो. भलेही माझ्या ऑप्शनलच्या नंतर जर काही राहत असतील, समजा काही एखादा GS1 GS2 राहत असेल, ते प्रिलिम्सला आहेत, त्यांची तयारी आपल्याला तिथे पण करता येते, त्याचं वाचन होणार आहे, नाही असं नाहीये. पण ऑप्शनल सारखा विषय हा आपल्याला रिव्हिजन शिवाय मार्क्स नाही देत आणि रिव्हिजन आपल्याला प्रिलिम्स नंतर करावीच लागेल. आणि जर आपली ती स्टेज असेल मित्रांनो, प्रिलिम नंतर जर 4 महिने मी ऑप्शनल वरती रिव्हिजन करत असेल, 4 महिने मी लिहित असेल, फीडबॅक घेत असेल, तर मला कोणीही रोखू शकत नाही 300+ मार्क्स घेण्याशिवाय आणि मला यशाशिवाय. त्यामुळे सगळ्यात महत्वाचे क्रायटेरिया काय आहे की 25चा असू नये तर 26चा असू दे, मला आत्ताच तयारी करायची आहे. जे विद्यार्थी 25ची तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा हा जो 2.5 महिन्याचा कालावधी आहे, हा आत्ता अजूनही आहे की ज्याच्यामध्ये आपण ऑप्शनल वरती कमांड मिळवू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपण यश मिळवू शकतो. मग हे करत असताना हे कसं होऊ शकतं, किंवा 2.5 महिन्यामध्ये काही काही गोष्टी आहेत. जसं आता मी तुम्हाला म्हणलं 2.5 महिने. जर समजा एखादा विद्यार्थी म्हणला की नाही मी थोडंसं लेजरली व्यवस्थित जातो, तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याचा पेपर पहिला आणि पेपर दुसऱ्या मधला 40% विषय हा कव्हर होतो. म्हणजे 1.5 पेपर आरामशीर कव्हर होतो. राहिला फक्त 50% भाग जो आपल्याला प्रिलिम नंतर करता येऊ शकतो, जर तुम्हाला व्यवस्थितपणे लेजरली जायचं असेल आणि तुम्ही आता ऑप्शनल सोबत एखादा दुसरा विषय घेणार असाल जीएसचा, किंवा जे जॉब करणारे विद्यार्थी आहे 26चे त्यांच्यासाठी सुद्धा, तर त्यांच्यासाठी ही या पद्धतीने जाता येतं की जवळपास 1.5 पेपर हा आत्ता करता येतो आणि राहिलेला 50% भाग हा आपल्याला प्रिलिम नंतर करता येतो. पण जे 25चे विद्यार्थी आहेत, आपल्याला थोडासा वेळ वाढवायचा आहे आणि थोडंसं स्ट्रॅटेजिकली जायचं आहे, तर आपण ह्या 2.5 महिन्यामध्ये आपला हा पूर्ण विषय कव्हर करू शकतो. आणि हे आम्ही सप्रमाण बोलतोय, कुठेही हवेत त्या ठिकाणी गोळ्या मारत नाहीये, कारण आमच्याकडे अशा विद्यार्थ्यांनी हे करून दाखवलेलं आहे. त्यांनी 2.5 महिन्यामध्ये कमांड मिळवले. मी कमांड ह्या शब्दाचा, कव्हर ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला पुढे सांगेन, पण हे कशामुळे शक्य होतं माहितीये? ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे मुळात समाजशास्त्र हा विषयच. आयोगाने जेव्हा 2008 मध्ये सगळ्या विषयांचा सिलेबस बदलला, तेव्हा मित्रांनो काही केलं माहितीये? तेव्हा 2008 मध्ये, मी युपीएससी सांगतोय, 2008 मध्ये आयोगाने समाजशास्त्राचा अभ्यासक्रम मात्र कमी केला. इतर सर्व विषयांचा बदलला आणि वाढवला,
समाजशास्त्राचा अभ्यासक्रम मात्र कमी केला आणि परिणामी झालं काय, आपल्या विषयाचा आवाकाच फार मर्यादित आहे आणि त्याच्यामुळे हे शक्य होत आहे. आणि दुसरं कारण आहे, एका बाजूला मर्यादित अभ्यासक्रम आणि दुसऱ्या बाजूला तो असणारा ओळखीचा. आपला जो विषय आहे ना, हा विषय कुठेही तुम्हाला अननोन नाही. त्यामुळे आज आपल्याकडे ऍग्रिकल्चरचे, फॉरेस्टचे, इंजिनियर्स म्हणा, कुठल्याही प्रकारचे बॅकग्राऊंड असू दे, प्रत्येक बॅकग्राऊंडचे विद्यार्थी सोशलॉजीला पसंती देतात. का? कारण शेवटी प्रॅक्टिकल राहावं लागतं आणि प्रॅक्टिकल राहून आपण विषयाची निवड केली तर मला पोस्ट मिळणार आहे. नाही नाही, माझं काहीतरी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, मला मेकॅनिकल फार आवडतं, मी मेकॅनिकल ऑप्शनल घेतो. बिलकुल नाही, तुम्हाला कोणीच दिसणार नाही मेकॅनिकल मधून त्या ठिकाणी यशस्वी होताना. कधीतरी एखादा रेअरेस्ट मध्ये रेअर विद्यार्थी सापडतो, तेही बेसिकली IITच्या माध्यमातले. बाकी कुणीही त्या ठिकाणी घेत नाही. का घेत नाहीत ते? काय कारण आहे त्या पाठीमागचं? त्याचं कारण हे आहे की आपल्याला शेवटी मार्क्सवादी बनायचंय. मार्क्सवादी म्हणजे इथे गुण गुण मिळवायचे आहेत. म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी काय करतात, सोशलॉजीची निवड करतात. जर आपला सिलेबस आपण पाहिला तर आपल्या सिलेबसमध्ये बघा, पेपर पहिला जो आहे याच्यामध्ये एकूण फक्त 10 घटक आहेत. 10. त्या 10 घटकांचा जर विचार केला तर त्यातला हा जो पहिला घटक आहे, पहिला समाजशास्त्र विद्याशाखा, दुसरा समाजशास्त्र विज्ञान स्वरूपात आणि तिसरा समाजशास्त्र पद्धती व विश्लेषण. हा मित्रांनो काय माहितीये, हा लो हँगिंग फ्रूट आहे. लो हँगिंग फ्रूट म्हणजे काय? सहजपणे मार्क्स मिळवून देणारा. म्हणजे आयोगाचे अगदी UPSCचे तुम्ही क्वेश्चन पेपर काढा, त्यांनी सुद्धा या टॉपिक मध्ये आहे तसा टॉपिक घेतात आणि तुम्हाला प्रश्न विचारतात. म्हणजे उदाहरणार्थ प्रश्नावलीचं महत्व सांगा किंवा प्रश्नावलीचे प्रकार सांगा. सिंपल. UPSC करते. MPSC तर काय करणार तुम्ही विचार करा. अगदी यातलं दुसरं अभ्युपगम म्हणजे हायपोथेसिस असतात. हे त्याचा टर्म्स आहेत, मी तुम्हाला सांगतोय. आहे तसा शब्द घेऊन त्या ठिकाणी ते विचारतात. मात्र आपल्यासाठी तो काय आहे, अत्यंत लो हँगिंग फ्रूट आहे, सहजपणे मार्क्स देऊन जाणारा. दुसरा जो घटक आहे, जो आपल्या संपूर्ण विषयाचा पाया आहे आणि तो म्हणजे समाजशास्त्रीय विचारवंत. मित्रांनो, आपल्याला फक्त 5 समाजशास्त्रीय विचारवंत आहेत आणि ह्या 5 समाजशास्त्रीय विचारवंतांच्या आधारावर आपल्याला अख्खा पेपर कवेत येणार आहे. अख्ख्या पेपरवर कमांड मिळवता येणार आहे. 5च फक्त आहेत. ही जर तुलना आपण पॉल सायन्स किंवा इतर विषयामध्ये केली तर त्यांची संख्या ही अमर्याद आहे. म्हणजे वेस्टर्न थिंकर वेगळे, इंडियन थिंकर वेगळे, आपल्याला हे फक्त 5 आहे आणि ह्या 5 विचारवंतावरची कमांड मिळवायची. आणि त्याचबरोबर मग एकदा का हा जर झाला की याच्यानंतर जे राहतं ते काय माहितीये, फक्त आहेत ह्या संकल्पना. संकल्पना म्हणजे वर्ग म्हणजे काय, जात म्हणजे काय, लिंगभाव म्हणजे काय, वंश म्हणजे काय, वंश सांस्कृतिक समूह म्हणजे काय, सामाजिक गतिशीलता म्हणजे काय, सत्ता म्हणजे काय, पक्ष म्हणजे काय, दबाव गट म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, नागरिकत्व म्हणजे, ह्या सगळ्या संकल्पना आहेत. आणि ह्या संकल्पना जे इथून सुरू होतात त्या इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बघा, धर्म असेल, राजकारण असेल, विवाह, कुटुंब, नातेदारी असेल, सामाजिक परिवर्तन असेल, या प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीने त्यांनी संकल्पना दिल्या आहेत. सामाजिक परिवर्तनामध्ये 2 टॉपिक महत्वाचे आहेत जे सतत विचारले जातात. आणि आता मला सांगा तुम्ही याच्याबद्दल की टॉपिक काय आहे, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन. शिक्षणामुळे सामाजिक परिवर्तन कसं येतं, विज्ञान व तंत्रज्ञानामुळे सामाजिक परिवर्तन कसं येतं. आता UPSC काय करते, UPSC त्याच्यामध्ये थोडंसं कंटेम्पररी टाकण्याचा प्रयत्न करते. जसं की शिक्षणामध्ये त्यांनी आतापर्यंत प्रश्न विचारून झालेत भरपूर, की शिक्षणामुळे कसं येतं परिवर्तन किंवा शिक्षणामुळे सामाजिक परिवर्तन कसं अडथळा बनतो शिक्षण, असं विचारून झालंय. मग आता अलीकडे काय करतात ते, महत्वाची घटना कोणती आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी. चला, मग न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे सामाजिक परिवर्तनाला कसा पाठिंबा मिळेल किंवा शासन नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून कसं परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करत आहे. UPSC. MPSC ती सुरुवात आहे, शिक्षणामुळे सामाजिक परिवर्तन कसं येतं स्पष्ट करा. UPSC विज्ञान व तंत्रज्ञान. आता त्यांनी विचारून झालंय की तंत्रज्ञानामुळे कसं परिवर्तन आलं, तंत्रज्ञानामुळे कसं परिवर्तन येतं. पण आता काय करतात ते थोडंसं अप्लाइड, म्हणजे कसं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे समाजावर होणारे परिणाम, हे तिथे येतं. MPSC साठी मात्र अजून सुरुवात आहे, सामाजिक परिवर्तन आणि विज्ञान व तंत्रज्ञानाची भूमिका लिहा. हे या पद्धतीने टॉपिक आहेत. म्हणजे आजही कोणताही विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा तो कॉन्फिडंट असतो की सर मी लिहू शकतो याच्यावरती आजही. मग माझं काम काय राहतं माहितीये, त्याला समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्याची जोड कशी देता येईल आणि हा त्याचा आन्सर हे सोशलॉजिकल कसं बनवता येईल, हे माझ्याकडे काम राहतं. आणि म्हणून मला मुळात ते काम कमी आहे आणि विषयाचं स्वरूपच तसं आहे.
त्याच्यामुळे आपल्याला हे 2.5 महिन्यामध्ये आपलं काम तडीस नेता येतं. हे त्यातली गंमत आहे. बरं दुसरं काय आहे? पेपर 1 मध्येच आपण पेपर 2 चे बरेचसे टॉपिक कव्हर करतोय. जसं की बघा, पेपर 1 मध्येच आपण हा जो टॉपिक बघितला इथे, राजकीय व्यवस्था व समाज, धर्म व समाज, नातेदारी व्यवस्था, हे तिन्ही टॉपिक तिकडे आहेत तसे आहेत. आणि दुसरा म्हणजे सामाजिक बदलाचा. बघूयात. बघा पेपर 2 मध्ये काय काय येतं. पेपर 2 मध्ये तुम्हाला पहिला मुद्दा येतो भारतीय समाजाची ओळख. आपले जे 3 विचारवंत आहेत ते या ठिकाणी आहेत. म्हणजे हा एक घटक वेगळा येतो. ब्रिटिशांचा परिणाम आपल्यावरती आहेच आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे, म्हणून तो हा या ठिकाणी आहे. दुसरा टॉपिक वसाहतवादी शासनाचा भारतीय समाजावरील परिणाम. आणि मग येतं भारतीय समाजाची संरचना. ही संरचना जी आहे ते एवढे टॉपिक आहेत. त्यातला बघा नातेदारी आपण पेपर 1 मध्येच कव्हर करणार, धर्म व समाज पेपर 2 मध्येच कव्हर करणार. म्हणजे ऑलरेडी यातले 2 टॉपिक झाले. आता राहिलं काय? जाती व्यवस्था आणि आदिम समाज आणि ग्रामीण समाज, असे हे 3 टॉपिक याच्यामध्ये राहतात. मग यानंतर सामाजिक बदल हा पेपर 1 मध्येच झाला. मग राहतं तुमचं काय इकडे, त्यातलाही राजकीय व्यवस्था व समाज हा पेपर 1 मध्येच झाला. 40% सिलेबस तुमचा पेपर 1 मध्ये कव्हर होतो. राहिलेले मग हे जे काही 4 टॉपिक आहेत आणि इकडे 4 आणि 1 5 असे 9 ते 10 टॉपिक मग पेपर 2 मध्ये राहतात. पेपर 2 जो आहे तो काय आहे, कशा पद्धतीने, तर पेपर 1 मध्ये आपण जे जे काही अभ्यास करू ना मित्रांनो, त्या सगळ्या पर्स्पेक्टिव्ह, सगळ्या थिअरी, कॉन्सेप्ट आपल्याला पेपर 2 मध्ये अप्लाय करायच्या आहेत. आपल्याला ते करायचं आहे. पण हे करत असताना मग काही महत्वाचे मुद्दे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की सोशिओलॉजी घेतल्यानंतर तो स्वतःमध्ये 2.5 महिन्यात तर कव्हर होतोच, पण तो तुम्हाला पेपर 1 सामाजिक मुद्दे, जवळपास युपीएससीचा विचार कराल तर 70 ते 80 गुणांसाठी आहे, तो तेवढा कव्हर करून देतो. पेपर 2 सामाजिक न्याय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, वृद्ध, नागरीकरण, हे सगळे घटक आहेत त्यामध्ये, हे तुमचे कव्हर होतात. पेपर 3 मध्ये अर्थव्यवस्थेतला लँड रिफॉर्म्स, ऍग्रिकल्चर आणि आंतरिक सुरक्षेमधला नक्षलवाद, ड्रग्ज जे विळखा आहे तरुणांच्या भोवतीचा तो, हे सगळे मुद्दे याच्यामध्ये कव्हर होतात. पेपर 4 नीतिमत्ता आणि एकनिष्ठा, किंवा आपला साधा सोप्या शब्दात एथिक्स. एथिक्स मधला तर 1/3 पार्ट हा सोशल सायकोलॉजीचा आहे, तो आपला सोशिओलॉजीमुळे कव्हर होतो. आणि सगळ्यात महत्वाचं निबंध, 2 सेक्शन पैकी 2 निबंध किमान हे तुमचे सोशिओलॉजी संबंधित असतात, म्हणजे सामाजिक असतात. एवढ्या पद्धतीने तो तुम्हाला मदत करतोय. हे किती 2.5 महिन्यात याला वेळ द्या आणि सोबत पॅरलल ह्या सगळ्या गोष्टींचा बोनस फायदा घ्या. पण करायचं कसं, काय काय आहे एक भाग. सगळ्यात महत्वाचं पहिला आहे स्वरूप. सोशिओलॉजीला समजून घ्या. सोशिओलॉजी हा विषय कसा आहे बघा, सगळ्यात महत्वाचा आहे हा फॅक्च्युअल नाहीये, हा अनालिटिकल आहे. हा अनालिटिकल आहे. अनालिटिकल म्हणजे काय हो, हा विश्लेषणात्मक आहे. एखादी गोष्ट समजून घ्यायची आहे आणि समजून घेऊन ती आपण अप्लाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामध्ये आहेत कॉन्सेप्ट, तो अनालिटिकल आहे, कॉन्सेप्च्युअल आहे, इंटरडिसिप्लिनरी आहे, इंटरलिंकेजेस आहेत आणि अप्लाइड आहे. आता हे सगळी कौशल्य आहेत जे आपल्याला विकसित करायचे आहेत आपल्या विषयामध्ये. पहिला मुद्दा अनालिटिकल म्हणजे असं की फॉर एक्झाम्पल हिमालय पर्वत, आता तुम्हाला उदाहरण सांगतो जीएसचं, तुम्हाला माहिती आहे म्हणून, किंवा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्यांचं वर्णन करा, असं आपल्याला तो हे आला. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं वर्णन करा. आता वर्णन करा हा एक, आणि दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ही भारतीय राष्ट्रवादाचा प्रभाव टाकणारा एक घटक आहे. म्हणजे भारतीय राष्ट्रवाद जो आहे तो राष्ट्रवादाचे जो काही मूळ सापडतं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सापडतं. हे कसं आहे, हे विश्लेषणात्मक आहे. किंवा आणखी साधं सोपं उदाहरण घ्या, हिमालय पर्वताचं काय वैशिष्ट्य सांगा, हे काय झालं, हे वर्णनात्मक आहे. हिमालय पर्वताचं महत्व सांगा, हे विश्लेषणात्मक आहे. हा फरक आहे. तो फॅक्च्युअल, कारण वैशिष्ट्य सांगा म्हणलं, तुम्ही सांगाल की नाही त्याचा एवढ्या किलोमीटर हे आहे, तर सांगावं लागेल. तर तुम्हाला ते काय पूर्व पश्चिम लांबी रुंदी काय असेल ते तुम्हाला किलोमीटर मध्ये एक्झॅक्ट सांगावं लागेल.
पण तेच जर आपण असं लिहिलं की हिमालय पर्वत फार मोठा आहे, असं लिहिलं तर त्याला काही मार्क्स मिळणार आहेत का? किंवा लय मोठा आहे, लय लांब पसरलाय हो, असं नाही, त्याला काही उपयोग नाहीये त्यामध्ये. पण विश्लेषणात्मक एखादा विषय जेव्हा असतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा फक्त आपल्याला सपोर्टला जोडायचा असतो. उदाहरणार्थ, हिमालय पर्वताचं महत्व. आता त्यामध्ये कसं असतं बघा, पहिलं तुम्ही काय सांगाल, की हिमालय पर्वताचा भारतीय हवामानावरती दूरगामी परिणाम घडून येतो. उदाहरणार्थ, मान्सूनचे चक्र. म्हणजे उदाहरणार्थ जे काय केलं, मान्सूनचं चक्र, फक्त एक फॅक्ट आपण त्याला जोडली, वरती विश्लेषण लिहिलं. दुसरं, हिमालय पर्वत भारतीय लोकांसाठी काय आहे, त्या अन्न सुरक्षेसाठी जीवनदायी आहे किंवा जीवनवाहिनी आहे. उदाहरणार्थ, सुपीक गाळाचा मैदानी प्रदेश. आपण उदाहरण म्हणून फॅक्ट जोडतोय. सोशिओलॉजीमध्ये फॅक्ट फक्त उदाहरणादाखल येतात, फॅक्ट कुठे येत नाहीत, कारण सगळा विषय अनालिटिकल आहे. कॉन्सेप्ट आहेत आपल्याकडे. मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला, राष्ट्र म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, जेंडर म्हणजे काय, सेक्स म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, ज्या कुटुंबात राहतो आपण, पण कुटुंब म्हणजे काय, जो विवाह करायचा आहे किंवा झाला असेल बऱ्याच जणांचा, विवाह म्हणजे काय, ह्या कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे आपला. इंटरडिसिप्लिनरी आहे म्हणजे बघा, आपण काय काय बघितलं, राजकारण पण आहे, धर्म पण आहे, नागरीकरण पण आहे, ऐक नाही. मग राजकारण कुठे येतं, पॉल सायन्स मध्ये. धर्म कुठे येतो, फिलॉसॉफी रिलिजन मध्ये. नागरीकरण कुठे येतं, जॉग्राफी मध्ये. सगळा असा इंटरलिंकिंग आहे. आणि त्यामुळे याचा फायदा काय होतो माहितीये, तुम्ही जीएस मध्ये जो जो अभ्यास करता का नाही, तो सगळा तुम्हाला इथे वापरता येतो. आणि इथे जो अभ्यास करता तो जीएस ला फायद्याचा ठरतो. इंटरडिसिप्लिनरी आणि अप्लाइड आहे. म्हणजे काय, आणि तो ऑटोमॅटिक होतो, त्याला काही वेळ लागत नाही, करावं लागत नाही काही. म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं की सध्या भारतामध्ये विवाहाचे कोणकोणते प्रकार आहेत, सध्याकालीन प्रवाह स्पष्ट करा, किंवा विवाहाचा तुम्ही अभ्यास करताय, तर विवाह अभ्यास करत असताना ऑटोमॅटिक आठवणार ना, माझ्या गावात पप्पाचं असं लग्न झालं, किंवा माझ्या तायडीचं असं लग्न झालं, किंवा हे असं असं तिथे प्रश्न आले. अरे मी न्यूजपेपरमध्ये वाचलं होतं, अग्रीमेंट पण आता करतात लोक. हा, मी असं वाचलं होतं, गोव्यामध्ये पण आता काय करतायत, कुंडली नाही, एड्स किंवा यासारख्या आजारांच्या अगोदर रक्त तपासणी करून कंपल्सरी तो रिपोर्ट द्यायला लावतात. मग हे मी कुठेतरी वाचतोय, लिव्ह इन रिलेशनशिप वाचतोय. काय होतं, ऑटोमॅटिक ते आपण अप्लाय करायला लागतो. मग तुम्हाला इथे प्रश्न पडू शकतो की सर मग इथं करंटचा किती रोल आहे, करंट अफेअर्सचा. करंट अफेअर्सचा सोशोलॉजीमध्ये जो रोल आहे तो म्हणजे चेरी ऑन द केक, तेवढाच आहे, त्यापेक्षा जास्त नाहीये. उदाहरणार्थ, पॉल सायन्सचा दरवर्षी अर्धा अभ्यास डेड होतो का, कारण अर्ध्यापेक्षा जास्त अभ्यासक्रम करंटचा आहे. पण सोशिओलॉजीमध्ये फक्त जेवणातल्या मिठाप्रमाणे करंटची अपेक्षा आहे, तेवढंच आहे. पण ती अशा पद्धतीने. आणि म्हणून हा विषय जो आहे ना, हा कुठेही पाठांतराचा नाहीये मित्रांनो, हा विषय विचार करण्यासारखा आहे. आणि असा सेम पेपर आणखी एक आहे तुम्हाला जीएस मध्ये, तो म्हणजे एथिक्स. एथिक्स हा पाठ करण्याचा विषय नाहीये, तो विचार करण्याचा आहे. म्हणून तुम्हाला सोशोलॉजीचा फायदा एथिक्स मध्ये होतो. हा याचा महत्वाचा मुद्दा आहे. पण मग आता अभ्यास कसा करायचा आहे, अभ्यासाची पद्धत काय असायला पाहिजे, जी मगापासून मी म्हणतोय ना तुम्हाला की कमांड याचे, कमांड येते. कमांड कमांड म्हणजे काय, तर नंबर 1 विचारवंत आणि सिद्धांत, 5च आहेत. पण व्यवस्थित अभ्यास करायचा, समजून घ्यायचं. त्यांच्या 2-2, 3-3 थेरीज आहेत, 4-4, त्या थेरी समजून घ्यायच्या. आणि मग त्याचबरोबर काय होतं, आपल्याला समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य यांचा अभ्यास केला की ऑटोमॅटिक आपल्याला परिप्रेक्ष्य आपला विकसित होतो. दुसरं, संकल्पना. ज्या सिलेबसमध्ये संकल्पना आहेत त्या संकल्पनांची काय करायची, आपल्याला खूप चांगली समज निर्माण करायची. आणि प्रत्येक संकल्पनेवरती किमान किमान आशय, बघा खाली पण लिहिलंय मी, प्रत्येक घटकावर किमान आशय म्हणजे काय, एक मिनिमम लेवल ऑफ कॉन्टेंट. 2 पानं आपल्याकडे प्रत्येक टॉपिक वरती असायला पाहिजे. 2 पानं असतील आपल्याला त्या प्रत्येक टॉपिक वरती, तर निश्चितपणे आपण लिहू शकतो. पण 2 टॉपिक आपल्याकडे असायला पाहिजे, 2 पानं त्या प्रत्येकावरती. उत्तर लेखन सराव, आपल्याला उत्तर लेखन सराव. कारण काय बघा, मला किती कळतंय, मला किती समजलंय आणि माझ्याकडे किती ज्ञान आहे, याच्या बरोबरीने उत्तर लेखनाचा सराव करून मला ते व्यक्त होता येते का नाही हे बघणं आवश्यक आहे. बिकॉज अल्टिमेटली काय बघा, आन्सर रायटिंग हे स्किल आहे आणि हे स्किल डेव्हलप करावं लागतं. नुसतं म्हणून चालत नाही, अरे मला सगळा मार्क्स माहिती आहे,
पण ना तो प्रश्नानुसार लिहिता आलं नाहीये, त्याचे अंडरस्टँडिंग नाही झाले, किंवा ते मला मांडायचं खूप होतं पण तेवढ्या वेळेत जमलं नाहीये. याला काही उपयोग नाहीये जर आपण एकदा त्या मेन्समध्ये जाऊन परत आलो तर. आन्सर रायटिंग स्किल आहे आणि हे स्किल आपल्याला दररोज डेव्हलप करावं लागतं, दररोज लिहावं लागतं आणि त्याचबरोबर अभिप्राय घेऊन इम्प्रूव्हमेंट करणं आणि उजळणी करणं. हे किमान काही घटक आहेत की जे आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये येतात. मग काही विद्यार्थी आता जे या विशेष करून 25 ची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्यातला एक जण आला आणि तो म्हणाला की सर नाही मी काय की मागचे पीवायक्यू जे आहेत ना मी तेवढं बघतो आणि तेवढं वाचून जातो, काय आता वेळ नाहीये. बिलकुल नाही. जर करायचंय ना, तर व्यवस्थित करूयात. मग नाहीये ना, तर नका ना मग. कशाला उगीच वेळ वाया घालवताय? हां? म्हणून जे करायचंय ते चांगलं करायचं. नुसते पी-वाय-क्यू वाचून होत नाही. एम-पी-एस-सीची गरज पूर्णपणे वेगळी असणार आहे यू-पी-एस-सीपेक्षा. आणि आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. तो म्हणजे ऑप्शनलचे पेपर हे त्या विषयाचे विद्यापीठामधले जे प्रोफेसर असतात, ते तपासतात. आणि त्यांना सवय लागलेली असते त्या विषयातल्या भाषेची, त्या विषयातल्या दृष्टिकोनाची, परिप्रेक्ष्याची. जर त्यांना ते मिळालं नाही, तर ते होत्याचा नव्हता करायला त्यांना काहीच वेळ लागत नाही आणि त्यांच्या एक्सपर्टीजला कुणीच त्या ठिकाणी चॅलेंज करू शकत नाही, की "याने मला मार्क्स कमी का दिले आणि याला का जास्त दिले?" तुम्ही कुठेच त्याला चॅलेंज करू शकत नाही. बिकॉज दे आर एक्सपर्ट्स आणि ते कशाही पद्धतीने तुम्हाला सांगू शकतात. बेटर वे काय आहे? आपण आपल्या विषयावरती कमांड चांगली मिळवणे आणि त्यासाठी या सगळ्या पायऱ्या पूर्ण करणे. करायचंय ना, खेळायचंय ना, तर मग जिंकण्यासाठी खेळूयात आणि छान पद्धतीने खेळूयात. मग शेवटी मित्रांनो काय बघा, आपल्याला काय काय करायचंय, जे आपण आपल्या ह्या बॅचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून करून घेतो. काय करून घेतो आपण? आपण प्रत्येक टॉपिकनुसार टॉपिक म्हणजे समजा उदाहरणार्थ जाती व्यवस्था आहे. तर प्रत्येक टॉपिकनुसार आपण विद्यार्थ्यांना पहिल्यांदा पी-वाय-क्यू, आपल्याकडे सध्या युपीएससीचे आहेत, एमपीएससीचे जुने आहेत, पण ते काही फार उपयोगाचे आहेत नाही असं. युपीएससीचे जुने पीवायक्यू आहेत. आपलं आत्ताच नुकतंच पीवायक्यूचं बुक पण आलं. 1980 पासून 2025 पर्यंतचे जे पीवायक्यू आहेत आपण ते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेले असतात. त्यामुळे काय होतं, त्या टॉपिक निहाय, सब टॉपिक निहाय एकदा ते पीवायक्यू वाचून घेतले की अंदाज येतो की या टॉपिकवर मला कसा अभ्यास करायचा आहे, काय डिमांड आहेत आयोगाच्या. मग आपण काय करतो पुढे, आपलं लेक्चर मधून काय होतं, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी झाली, समजलं मला की नक्की हा टॉपिक काय आहे आणि दुसऱ्याने समजावून सांगितलं की आपल्याला पटकन कळतं. हा आपला अनुभव आहे, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. मग येतं काय हो, मग येतात आपलं रीडिंग, ज्याच्यामध्ये काय तुम्हाला दिलेल्या ज्या नोट्स असतात त्या नोट्स असतील आणि पुस्तकातून कुठल्या पेज नंबरवरून कुठल्या पेज नंबर पर्यंत काय वाचायचंय ह्या दिलेल्या तुम्हाला रीडिंग सजेशन आणि त्या रीडिंग सजेशन सोबतच तुम्हाला दिलेल्या काही पीडीएफ. बस एवढं नेमकेपणाने आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं की मग त्याला वेळ जात नाही ना इकडून कुठून शोधायचा. नाहीतर आज काय इंटरनेटवरती भयानक मटेरियल आहे, पण नक्की त्यातून शोधायचं काय हेच कळत नाही. ती क्लॅरिटी आपण देतो विद्यार्थ्यांना. त्यानंतर रिडिंग झालं की मग त्याच्यावरती असाइनमेंट्स. बरं का, असाइनमेंट्समुळे काय होतं, असाइनमेंट ह्या दोन प्रकारच्या असतात. काही मॉडेल असाइनमेंट असतात, काही पीवायक्यू असतात. कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे प्रत्येक टॉपिक नंतर विद्यार्थी लिहितो आणि लिहिल्यामुळे आणि डे 1 पासून लिहितो आणि ओपन बुकने लिहितो. त्यामुळे होतं काय की ऑटोमॅटिक त्याला कॉन्फिडन्स येतो आणि जोपर्यंत आपण वाचून लिहित नाही तोपर्यंत ते अभ्यास केल्यासारखी वाटत नाही आणि आपल्याला कळतही नाही की नक्की मी काय केलं पाहिजे, काय चुकतोय आणि पुढे काय मी दुरुस्ती केली पाहिजे. त्यामुळे नुसतं वाचन नाही करायचंय, नुसतं त्या ठिकाणी लेक्चर नाही बघायचंय, आपल्याला हे सुद्धा करायचंय, फीडबॅक घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर रिव्हिजन करायचे. रिव्हिजन करायचे. अशा पद्धतीने आपला प्रत्येक टॉपिक आपण विद्यार्थ्यांकडून कव्हर करून घेतो. परिणामी यातला एकही मुद्दा म्हणजे कमांड जी यायला हवी ना विषयावर, त्यासाठीचा एकही मुद्दा शिल्लक राहत नाही. मोस्ट ऑफ दी कोचिंग क्लासेस बघा तुम्ही बघितलं असेल, हे फक्त सिलेबसवर फोकस करतात, बाकीच्या गोष्टी ऍड ऑन आहे. म्हणजे मागितला एखादा आला तरच, कंपल्सरी नाहीये. आणि ह्या सगळ्यांसोबतच मेंटॉरिंग, पर्सनल मेंटॉरिंग 1 to 1. त्यामुळे काय होतं, विद्यार्थी कुठे चुकतोय काय नाहीये हे त्या वेळेस मला सांगता येतं आणि त्या वेळेस त्याची दुरुस्ती झाली की त्यानुसार तो वेगाने पुढे जाऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये करता येतात आणि हे मूळ रहस्य आहे
की का बरं विद्यार्थ्यांचा 2.5 ते 3 महिन्यामध्ये ऑप्शनल कव्हर होतो, हे लक्षात घ्या. सो ह्या सगळ्या बाबी आहेत. वाचायचं कुठून? जसं मी सांगितलं तसं मुळात ह्या पुस्तकांना आता खरेदी करूच नका, कारण हे सगळी पुस्तकं सिलेक्टिव्ह वाचायची आहेत. मग त्यातलं सिलेक्टिव्ह म्हणजे काय वाचायचं, त्याच्या इंडेक्स आहेत. आपल्या वायसेमची आपण इंडेक्स तयार केलेली आहे, आगलावे सरांच्या पुस्तकाची इंडेक्स तयार केलेली आहे, काही इतर प्रकारची पुस्तकं आहेत, त्यातली पेजेस मी त्या ठिकाणी पीडीएफ म्हणून मुलांना देत असतो. त्या ठिकाणी घे बघ, हे या टॉपिकला हे वाच, एवढं बस झालं, याच्या पलीकडे काही करू नकोस. तो अशा पद्धतीने आपण तयार केलेला क्युरेटेड कॉन्टेंट आहे, तो त्या ठिकाणी देत असतो. पण तुम्हाला माहिती असावं म्हणून आपल्याला पेपर 1 साठी वायसेमच्या नोट्स आणि पेपर 1 साठी डॉक्टर आगलावे सरांचं पुस्तक, ज्यातले फक्त निवडक, यातलेही निवडकच पेपर 2 साठी बीएच्या नोट्स म्हणजेच वायसेमच्या, त्यानंतर घनश्याम शहा यांचं एक पुस्तक आहे आणि टी.के. उमन यांचं एक पुस्तक आहे, एवढंच. आणि ह्या सगळ्यांच्या उपर त्या म्हणजे आपल्या क्लास नोट्स, आपल्या पीपीटी आणि आपलं डिस्कशन. ठीक आहे, हे त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे. एवढंच आपल्याला करायचं आहे. हे जे आहे खालचं, हे त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड करणारे घटक आहे. ओके, सो एवढंच करायचंय. करंट अफेअर्स आपल्याला फार गरजेचं नाहीये. आपल्या डिस्कशन मधून, आपल्या क्वेश्चन आन्सरचे डिस्कशन जेव्हा होतात त्याच्यामधून आपलं हे कव्हरअप होत जातं. त्यामुळे करंटचाही लोड इथं काही नाहीये. तुम्हाला करंट करायचंय ना, ते एसए, एथिक्स आणि बाकीच्या जीएस साठी करा. या ऑप्शनल साठी तुम्हाला ते काही फार गरजेचं ठरत नाही. आपल्या डिस्कशन मधून ते कव्हर होतं. ओके, सो हे आपल्याला इथे करायचंय. आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोशियोलॉजी बाय अमोल घोडके. याच्यामध्ये तुम्हाला ह्या इंडेक्स पण मिळतील, पुस्तकांची यादी पण मिळेल आणि बाकीचे मी जे काही दररोज त्या ठिकाणी व्हॅल्युएशन म्हणून टाकत असतो, देत असतो मुलांना, तर ते सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल. सो हे सुद्धा भाग त्या ठिकाणी कव्हरअप करता येईल. सो फायनली काय बघा, आपल्याकडे आता जर सगळ्यात पहिलं महत्वाचं काय काम असेल तर ते म्हणजे ऍक्शन. ऍक्शन, ही ऍक्शन म्हणजे काय, आता फक्त गरज आहे पाऊल टाकण्याची. कारण जेवढं ते पाऊल टाकायला आपण वेळ घेऊ तेवढं काय होणार आहे, आपला मेन्सचा जो अभ्यास करण्याचा जो काही वेळ आहे ना, तो कमी कमी होत जाणार आहे. आणि आगामी 25 आणि 26 ची ही जी काही परीक्षा आहे राज्यसेवेची विशेष करून आणि युपीएससी सुद्धा, ते नंतर तुम्हाला कारण सांगतो, ह्या 25 आणि 26 चे मित्रांनो संधी दवडू नका. फार दिवसानंतर म्हणजे अगदी रेअर मध्ये ही संधी येते. त्याचं कारण असं आहे की आज राज्यसेवेकडे फक्त घाबरून न येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पण 1 किंवा 2 परीक्षा होऊ दे, मग बघा याच्याकडे क्राऊड कसा वळायला लागतो. त्यामुळे जेव्हा इथे संधी आहे, गंगा वाहतीये, तर आपल्याला त्या गंगेचा हात धुवून घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्यानुसार काम करणं गरजेचं आहे, नाही का. सो ऑप्शनल आपला अतिशय तुम्हाला मदत करणारा विषय आहे. कुठल्याही पद्धतीने अडचण येत नाही आणि आपले जे रिझल्ट आहेत ते स्वतःमध्ये बोलतात की कशा पद्धतीने मुलांना याचा फायदा होतो. त्यामुळे काही सांगण्याची त्यात आवश्यकता नाहीये. तुम्ही आपल्या वेबसाईटला, टेलिग्राम चॅनलला, युट्यूब चॅनलला बघू शकाल की वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन ते यशस्वी झालेले. तरी 25 नंतर तर याचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे. कारण ज्या पद्धतीने आपण काम करतोय, मेंटॉरिंग करतोय, ज्या पद्धतीने हे सगळं घडतंय, येस डेफिनेटली तिथून रिझल्ट खूप मोठ्या प्रमाणात ते वाढतील. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल, काही अडचण असेल, विचारू शकता. मात्र त्वरा करा, लवकर सुरुवात करा. बिकॉज सुरुवात केल्यामुळे नुकसान नाही होत. सुरुवात न केल्यामुळे आणि उगीच विचार ते करण्यामध्ये वेळ जो जातो ना, त्याच्यामुळे सर्वात जास्त नुकसान होत असतं. काही अडचण असेल तर बोला ना, काही अडचण त्याच्यामध्ये नसतात त्याच्या. ठीक आहे, तेव्हा काही असेल तर प्रश्न विचारा. फोन नंबर्स आहेत तुमच्याकडे, आपलं ऑफिस आहे अलका चौकामध्ये, तिथे येऊन तुम्ही भेटू शकता, बोलू शकता. ठीक आहे, धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.